नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता ज्यांचे हप्ते वगैरे थकीत असतील, ज्या लाडक्या बहिणींचे, अशा लाडक्या बहिणींनी काळजी वगैरे करायची गरज नाही. तुमचे हप्ते काय होणार आहे तर या पद्धतीने तुम्ही काम करायचं आहे. 100% तुमचे हप्ते तुमच्या खात्यावर काय होणार आहे तर वर्ग केले जाणार आहेत. बघा आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते 3 हप्ते, 4 हप्ते, 2 हप्ते असे काय झालेले आहेत, थकलेले आहेत. मग अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, आपलं पोर्टलला जाऊन अकाउंट ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह ते पाहायचं आहे. आणि त्यानंतर आपला आधार दुरुस्ती करायचा आहे, कारण बरेच दिवस झालेला आहे आधार अपडेट केलेलं नसल्यामुळं आधार इनॲक्टिव्ह झालेले आहेत. शासनाने सांगितलेलं आहे की आधार तुमचे जर अपडेट नाही केले तर काय होणार आहे तर बंद पडणार आहेत. त्यामुळं मग सर्वांनी काय करायचं आहे, तो आपला आधार अपडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बँकेमध्ये जाऊन पाहायचं आहे NPCI मॅपिंग आहे का, म्हणजे आधारला बँक लिंक आहे का, हे काय करायचं आहे चेक करायचं आहे. जर नसेल तर ती तुम्ही ते काय करायची आहे, NPCI मॅपिंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर KYC दुरुस्तीची प्रक्रिया आपली झालेली आहे का ते पाहायचं आहे. झालेली असेल तर मग आपलं पोर्टलवर काय करू शकता, तुम्ही ते चेक करू शकता, तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह दाखवेल. आणि जर नसेल झालेली तर इनॲक्टिव्ह असेल. आणि हे सर्व काही करून मग तुम्ही जे पात्र लाभार्थीच्या निकषामध्ये बसत आहात का तेही चेक केलं पाहिजे. आणि नंतरच मग तुमचे पैसे काय केले जाणार आहे तर तुमच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे. कधी काळी काय झालेलं आहे, लाडक्या बहिणींचे पैसे आता बऱ्याच एक अकाउंट, 2 अकाउंट असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या बँकेचे अकाउंट असतात. आणि कधी काळी मॅपिंग मग NPCI मॅपिंग काय केलं जातं, दुसऱ्या बँकेला अटॅच होतं. आणि मग अटॅच झाल्यामुळं मग आपण जे रेग्युलरमध्ये जे हप्ते पडते त्या बँकेमध्ये आपण ते चेक करतो तर हप्ते पडले नाही असं म्हणतो. पण कधी काळी दुसऱ्याही बँकेमध्ये पैसे आपले काय होऊ शकतात, जाऊ शकतात. त्यामुळं मग सर्व जे बँके आहेत तुम्ही त्या बँके काय करायचे आहेत, लाडक्या बहिणींनी चेक करून घ्यायचे आहेत, पाहायचे आहेत. कारण हप्ते त्याही दुसऱ्याही बँकेवर मध्ये काय करू शकतात, हप्ते पडू शकतात. हेही तुम्ही काय करायचं आहे पाहून घ्यायचं आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही काय केल्यानंतर तुमचे हप्ते 100% काय होणार आहेत, येणार आहेत. आणि आधारचं इनॲक्टिव्ह असेल तर आधार तुम्ही अपडेट करून घ्या. NPCI व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर बँक आधारला आहे का तेही पाहून घ्या. ह्या सर्व गोष्टी आणि त्याच्यानंतर तुमचं अकाउंट जे आहे ते पोर्टलला लाडकीबहीण.gov.in.वर ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे ते पाहून घ्या. कारण इनॲक्टिव्ह असलं तर आधार ॲक्टिव्ह करा, तुमचं अपडेट करून घ्या. ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपले हप्ते काय होणार आहेत, येणार आहेत, सुरू होणार आहे. तर तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह काय होणार आहे, दाखवणार आहे. धन्यवाद.